नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जपानची एक बँकिंग कॉर्पोरेशन सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन ही येस बँकेमध्ये 51% स्टेक घेणार अशी वर्तमानपत्रात बातमी आली होती. हीच बातमी TV वर पण सांगण्यात आली होती. त्यामुळे येस बँकेचा शेअर जवळजवळ 12 ते 13% वाढला होता. अर्धा तास होतोय न होतोय तोच TV वर दाखवण्यात आलं की येस बँकेच्या मॅनेजमेंटने स्पष्टीकरण दिलं की अशा कुठल्याही प्रकारचा ठराव किंवा काहीही जपानच्या बँकिंग कॉर्पोरेशन बरोबर डील झालेलं नाही. रिझर्व्ह बँकेबरोबर अशी काही बोलणी सुरू नाहीत. जपानच्या कॉर्पोरेशन बरोबरही बोलणी सुरू नाहीत. आम्ही या बातमीचं खंडन करीत आहोत. त्यासरशी शेअर पडू लागला. पण सगळ्यांनी ही ब्रेकिंग न्यूज पाहिली नव्हती. त्यामुळे लोक थांबून राहिले असतील आणि इंट्राडेमध्ये कदाचित त्यांचा लॉस झाला असेल. तर कधी कधी असाही एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आपल्याला येतो. ॲथर एनर्जी याचा आज लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 326 रुपये 5 पैशाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 328 रुपयाला लिस्टिंग झालं. हा शेअर 334-335 पर्यंत गेला होता. 321 रुपयाला दिला होता असं वाटतंय मला. तर तिथून एक 15 रुपये म्हणजे 5% एवढा प्रॉफिट किंवा लिस्टिंग गेन लोकांना झाला असेल ज्याने विकलं त्यांना. आणि त्यानंतर शेअरमध्ये मंदी आली आणि शेवटी 300 रुपयापर्यंत याचा भाव गेला होता. भारताचा सर्व्हिस PMI 58.5 वरनं 58.7 झाला आणि कंपोजिट PMI 59.5 वरनं 59.7 झाला. स्विगीने कौझिनाबरोबर करार केला. KPITने फेअरसॉफ्ट ग्लोबल यांचं इंजिनिअरिंग सोल्युशन $1.19 कोटी खरेदी केलं. शिल्पा मेडिकल यांच्या बँगलोरचं युनिट 6 किंवा युनिट VI यांना युरोपियन मेडिकल एजन्सीकडून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं सर्टिफिकेट मिळालं. TCSने AI पॉवर्ड मास्टर क्राफ्ट लॉन्च केलं. कंपन्यांना सिस्टीम मॉडर्नायझेशनसाठी हे मदत करू शकेल. पॉलीकॅपचा रिझल्ट सुंदर आला. प्रॉफिट 546 वरनं 727 कोटी. रेव्हेन्यू 6,512 कोटीवरनं 6,986 कोटी. मार्जिन 13.6% वरनं 14.7%. यांनी 35 रुपये एवढा डिव्हिडंड दिला. मार्केटनेही रिस्पॉन्स खूप छान दिला. 200 रुपये शेअर वाढला होता. सुंदरम क्लेटन यांचाही रिझल्ट चांगला आला. तोट्यातून फायद्यात आली. 47 कोटी तोटा होता, त्याचा 143 कोटी फायदा झाला. पण यांना वन टाईम गेन 208 कोटीचा झालाय. मार्जिन 2.7 वरनं 5.3 एवढं झालं. आणि मार्केटने सुद्धा सुंदरम क्लेटनच्या शेअरला चांगला रिस्पॉन्स दिला. भारती हेक्झाकॉम आणि इंडस टॉवर यांच्यामध्ये जो व्यवहार होता त्या व्यवहारात पारदर्शकता नाही म्हणून टेलिकॉम कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांनी ऑब्जेक्शन घेतलं.
आता पुन्हा व्यवहार केला जाईल. दिल्लीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकलसाठी इंटरेस्ट सबवेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. 2 व्हीलर आणि 3 व्हीलरसाठी 4% व्याजात सूट मिळेल. 4 व्हीलरसाठी 3% व्याजामध्ये सूट मिळेल आणि ही योजना 3 वर्षांसाठी असेल. अलेम्बिक फार्माचा रिझल्ट YOY आहे. प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं, 11 रुपये डिव्हिडंड दिला. सफारी इंडस्ट्रीज प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. कजारिया सिरॅमिक्स कजारियानी 4 रुपये डिव्हिडंड दिला, त्यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. JBM ऑटोचा रिझल्ट छान आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. बँक ऑफ बरोडाने 8 रुपये 35 पैसे डिव्हिडंड दिला, त्यांचं प्रॉफिट वाढलं, ग्रॉस NPA नेट NPA दोन्हीही कमी झाले. नेट इंटरेस्ट इन्कम 11,019 कोटी एवढं झालं. नेट इंटरेस्ट इन्कमही कमी झालं. पूर्वी नेट इंटरेस्ट इन्कम 11,793 कोटी एवढं होतं. त्यांच्या प्रोव्हिजन वाढल्या, 1,082 वरनं 1,552 कोटी एवढ्या प्रोव्हिजन झाल्या. नेट इंटरेस्ट मार्जिन पण त्यांचं कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं आणि त्यांचे राईट ऑफ जे लोन केले किंवा बॅड डेट्स त्याची संख्या वाढली जवळजवळ 500 कोटींनी आणि म्हणून बँक ऑफ बरोडाचा शेअर पडला. अडाणी एनर्जीचा रिझल्ट चांगला आला. रेव्हेन्यू 35% वाढला, प्रॉफिट 79% वाढलं आणि त्यांचं मार्जिन सुद्धा वाढलं. रिझल्ट चांगला आला, पण मार्केट चपता रिझल्ट आल्यामुळे याचा शेअरवर जास्त परिणाम दिसला नाही. उद्या कदाचित अडाणी एनर्जीच्या शेअरवर रिझल्ट चांगले आल्यामुळे परिणाम दिसू शकतो. आता जे डिव्हिडंड दिले आहेत हे रिझल्ट जे लागत आहेत त्याच्यासाठी तुम्ही एक वही करा. रिझल्ट चांगला आहे का वाईट आहे हे लिहित जा. किती डिव्हिडंड दिलाय तो लिहित जा आणि गुगलला टाका प्रत्येक डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट, बोनसची रेकॉर्ड डेट. जर आली नसेल तर आपल्याला गुगलवरनं समजतं, आली असेल तरी समजतं. आणि हे काम तुम्ही शनिवार रविवारी सुद्धा करू शकता, पण ते करणं गरजेचं आहे. रेकॉर्ड डेट माहीत झाली, एखाद्या कंपनीचा डिव्हिडंड खूप चांगला असला आणि आत्ताची स्थिती त्यासाठी चांगली आहे की शेअर पडतोय, म्हणजे मार्केट पडतंय, त्यामुळे आपल्याला आधीच्या भावापेक्षा जर शेअर 100 रुपये स्वस्त मिळाला आणि 100 रुपये डिव्हिडंड असेल तर तुम्ही रेकॉर्ड डेटच्या आधी शेअर घेऊन रेकॉर्ड डेटला विकू पण शकता. कारण अशा पद्धतीचा ट्रेड घेण्यासाठी किंवा बोनस स्प्लिट याचा फायदा घेण्यासाठी आत्ताचं मार्केट चांगलं आहे. कारण डिक्लेअर झालेल्या दिवशीपेक्षा कमी भावाला आपल्याला तो शेअर घेता येऊ शकतोय. नेहमी असं होत नाही. जर मार्केट तेजीचं असेल तर ज्याला बोनस आहे, ज्याला चांगला डिव्हिडंड आहे, ते शेअर रोज थोडे ना थोडे वाढत असतात आणि आपल्याला महाग पडतात. पण आत्ता जिओपॉलिटिकल टेन्शन आहे,
टॅरिफची भीती आहे, त्यामुळे लोक त्यांची पोझिशन प्रॉफिटमध्ये असेल तर विकून टाकतात. कोणी डिव्हिडंडसाठी सुद्धा वाट बघायला तयार नाही आहे, कारण डिव्हिडंड आहे 100 रुपये आणि शेअरचा भाव जर 300 रुपयांनी पडला तर त्या डिव्हिडंडचा काय उपयोग. त्यामुळे लोक पोझिशन ठेवायला तयार नाही आहेत. पण ज्यांच्याकडे भांडवल आहे आणि ज्यांना असा पटकन ट्रेड घेता येतोय ते लोक तसा ट्रेड घेऊ शकतात. त्यामुळे गुगलवरनं तुम्ही रेकॉर्ड डेट काढून वहीत लिहून ठेवा आणि मग त्याच्या आधी 15-20 दिवस पहा तो शेअर कितपत स्वस्त झाला आहे काय, आणि त्याप्रमाणे ट्रेड घेण्याचा तुम्हाला प्रयत्न करता येऊ शकेल. आता आपली भेट उद्याच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.